तुम्ही खेळमध्ये नाही महाराष्ट्रात गाजलेले आहेत असं मी आता तुम्हाला म्हणतो, कारण तुमची भाषा लय मोठी आहे हो. तुम्ही प्रश्नाची प्रत देताना आणि प्रमाणपत्र देताना माझ्या प्रमाणपत्र घेवायला त्याला सांगताय तुम्ही 2-2 बुवा काय. अरे आम्ही 5 जण बुवा असतो, त्याची घ्याय घेणं देणं नाही. तुमच्याकडे असले तर तुम्ही सांगा ना, यातले सगळेच बुवा माझ्या प्रत्येक खालीकडे. त्याला बसून दुसऱ्याला उठवलं तरी तुला सर्वबरोबर करणार आहे सगळे, तर असं समजू नको. त्या खेळ तालुक्यामध्ये हे भाषा कर, आमच्या इथं अशा भाषा केली ना तुला जाऊन देणार नाही कलेमध्ये. किती दिवस तोरा मिळवला असला तरी या भाषेत सांगतो. तुझी भाषा तुला मी आरतुर करतोय. तू काय शब्द वापरलेस, तुम्ही आज 12 वर्षांना जागे झाले. ही भाषा अरे मंडळामध्ये जाऊन विचार. 88 सालापासून माझं प्रमाणपत्र असेल, तिथं माझा रेकॉर्ड आहे. तुला वाटतं ही नवकी मंडळी आहे, तुला पुरून उरणारी मंडळी आहे काय. काय बोला काळे हात चिंदी चोर बुवा शब्द वापरलास ना, चिंदी चोर. तुम्ही सांगा गवळण काय रे. चला मी तुमचा शब्द मानतो, चिंदी चोर. कृष्णाने त्या यमुनेच्या डोहामध्ये गवळणींना आंघोळ करायला गेले तेव्हा त्याचे कपडे नेले. ठीक आहे, मीही शास्त्रवाला आहे, शास्त्र वाचताना मी पण आहे आणि तुझ्या प्रश्नाचं पण तुला उत्तर देऊन जाणार आहे. चिंदी चोर म्हटलास तर चुकीचं आहे. माझ्या हातात हात तुम्ही. अरे तू काय तुला जाऊन देणार नाही खेळला, तुझी पावर हात बघितली पहिल्या सुरुवातीला. तू काय समजतो, तुझे पहिल्या बारीला कोणी उठून गेला समजलं ना. एवढी मोठेपणा आमच्याकडे मारायची नाही. तू मंडणगड तालुक्यामध्ये कोणाला विचारा महापालिकेचं नाव तू नक्की ऐकलास, समजलास ना. तुला मी तुरंत बोलणार, तुझी भाषा पहिली. ह्या ग्रामस्थांना काय सांगतो की मी काही करणार नाही, चांगल्या पद्धतीने बारी करणार. मला ग्रामस्थांनी सांगितलं ठीक आहे तुमचाही शब्द मानतो, पण त्याची भाषा काय काय तुम्ही लक्ष ठेवलात काय. काय काय शब्द त्यांनी वापरले. अरे गाण्याचा एक कडवा गातो आणि टाइमपास 1.5 तास केला असा येते सांगून ऐका एक गाणं कुठल्या ठिकाणीवर. तुम्ही पण इथं कलावंतच असणार. काय बोलतोय मी, माझ्यासारखा कोण नाही. हा तुझ्यासारखा कोण नाही. इथं माझे सगळे बुवा आहेत, दोघे बुवा नाही, हे सगळे बसले तेवढे बुवा. तू सांग मी यांना बसवतो आता, दुसऱ्याला उठवतो, कमी पडणार नाही तुला. तू स्वतःला समजून नको जाना. तुझ्या पासावरती तुझ्या चिठ्ठी मालकाची सही आहे काही पहिलं तुला पाणी पण करून देणार नव्हता, समजलं ना. बघ तुझा प्रमाणपत्र बघ, मी घेऊन या तुझा माझ्याकडे वाल बघितला. तुझ्या प्रमाणपत्राची मोबाईलवरती झेरॉक्स मारली. आणि नृत्य कलाकार 10 पोरं असतात, ते एक पोराचं नाव टाकलाय काय. ही तुला सिस्टम कळते का आधी, ही शिकून घे. आणि काय भाषा वापरतो माझ्यासारखा कोण नाही. आम्हाला ही भाषा शिकवूच नको, आम्ही शिकून झालोय. 88 सालापासून कार्यक्रम करतोय आणि तू सांगतो की 12 वर्षांनी जागे झाले तू आहे इथे. काय बोलणे सिस्टम आहे का. तू दुसऱ्या माझ्या हातात आहे दुसऱ्या बारीला आम्हाला सांगतोय. अरे हातात नाही, त्या ज्याला घेऊन तुला खेळला जाऊन देणार आहे ताकद आहे या मावळ्याची. आणि तुला तुझ्या शब्दावरती सांगतोय मी या ग्रामस्थांचा शब्द मानला त्याला ठीक आहे, मी काही करणार नाही. आणि तू डबल मिनिंग आहे. हा मी तू वस्ताद आहे, वस्ताद आज मीच गायची केल्याची पोरांना संधी दिली. आणि तू सांगतोय की डबल मिनिंगच्या मी अरे डबल मिनिंगची आता गवळण गातोय आहे आणि गवळण भाषा आहे. बसलेल्या सर्व रसिकांना माझी विनंती आहे, गवळण अशी आहे तुम्हाला ऐकणं लय खराब आहे. तुम्ही मला पहिल्यांदाच सांगितलं की इथं स्त्री आहेत, ऐकायला खराब वाटतो, पण तेही त्या बुवाच्या वतीनं आता मी बोलेन ना, याची पण काय बाकी ठेवणार नाही. फसलवणार मी दुसऱ्या बारीला माझ्या हातात तुम्ही सांगून गेलाय. तो गवळण ज्या वेळेला कृष्ण गवळणी सांगते खेळतो रंगाने, तेव्हा तो काय म्हणतो गवळणी तुला पुढे पण भिजवीन म्हणतो, पंप मारून कलर नाही आणि मागून पण भिजवीन. माझा पंप ठेवलाय भरून, तुझ्या बोच्यावर माझी पिचकारी चढून हंडीवरून कृष्णावर हंडीवर चढलेला आहे. बोच्यावर गवळींचा भोग आणला ना, काय त्याला बोलतात आंबेडा. काहीतरी अर्थ करून घेऊ नका, आम्ही शास्त्रात पटवून देणार.
या पोच्यावर मारतो पिचकारी चढून हंडीवरून. कृष्णा म्हणतोय अशा कविता बांधायला शिका, नाही तर माझ्याकडे शिकायला हवा. हॅलो हॅलो या आणि कार्य आता गवळण म्हणतोय, माझा शिष्य गवळण म्हणतोय की आता ऐकून घे हॅलो आणि भाषा करताना पुढं सांभाळून भाषा करा. या कार्यक्रमासाठी फरमाईश झालेली आहे. प्रांजली माने यांच्याकडे या कार्यक्रमासाठी 500 रुपये आलेले आहेत, मंडळ आभारी आहे. राजू गोरिवले यांच्याकडे या कार्यक्रमासाठी 100 रुपये आहेत, मंडळ आभारी आहे. अनिल पिंपलकर यांचं म्हणणं आहे बुवा बारीक खदलवा कार्यक्रमासाठी 100 रुपये आहेत, मंडळ आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद. हॅलो ऋषीबुवा, तुम्ही काय बोललात की तुझ्या तोंड डाला लोणी लावू, बरोबर ना? तोंड डाला. आता माझी गवळण कशी आहे ते माझे गुरुवर्य काशीराम बुवांनी तुम्हाला सांगितलेलीच आहे. आणि आज आम्हाला इथे काही जास्त म्हणजे बोलायचं नव्हतं, परंतु आता तुम्ही मगाशी म्हटलात की ओव्हरटेक करायची संधी देतोय तुम्हाला, बघूया काय करता. बुवा ओव्हरटेक करायची आम्हाला शिकवू नका. ही माऊ मंडळी आहे, माऊवाली, यांच्या नादाला पण कधी लागू नका, एवढं लक्षात ठेवा. व तुम्ही काय बोललात, पोरींचा नाद खोर हा बुवा. ते बुवा पोरींचा नाद खोर. माझं लग्न झालंय, मला 2 मुलं आहेत आणि ती दोन्ही मुलं पुण्यातून खास माझी बारी बघण्यासाठी इथं उपस्थित आहे. माझा मुलगा इंजिनियर सुद्धा आहे, बुवा लक्षात ठेवा. आणि माझी मुलगी ही डान्सर आहे. तुम्ही असं समजू नका की कुठला तरी येडा कामाला इथं येऊन उभा राहिलाय. तुम्ही आयोजकांना काय सांगत होता की काय तुम्ही तो तुरेवाले ठेवलात, विकास लांबोरे, झिमन, नाहीतर कोण पप्प्या जोशी. अहो बुवा, प्रत्येकाची कला ही वेगवेगळी असते, हे लक्षात ठेवा. तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही, कारण तुम्ही सचिन बुवांचे शिष्य आहात. पण सचिन बुवांची सर तुम्हाला जमणार नाही बुवा. तुम्हाला 3 जन्म घ्यावे लागतील, तेव्हा तुम्हाला सचिन बुवांची सर येईल बुवा, लक्षात ठेवा. कारण आम्ही सुद्धा सचिन बुवांना मी चांगला मानतो, कारण खरोखर त्यांचं जे गायन आणि ते जे गातात ना ते परफेक्ट स्केल मध्येच गातात. त्याच्यामुळे त्यांचा नाद तुम्ही म्हणजे त्यांच्याशी बरोबरी करायचा प्रयत्न करू नका. आता बघा माझी गवळण गातोय, लक्ष असू द्या. वा ही गवळण आली क्रीडा खेळण्यासाठी कृष्णा संग. मग कृष्णाने हिला पुढून मागून भिजवला न पिचकारीत भरून रंग. तेव्हा तिला कृष्णाजवळ खेळण्यास मजा आली, झाली ती दंग. मग कृष्णाने हंडीवर चढून हिच्या बोचावर पिचकारी मारली, हिचा भिजविला सर्वांग. वा नीट लक्ष असू द्या. तुला म्हणून भिजवणार बोलते, भिजवणार. वा लक्ष असू द्या. मराठी भाषा आहे, थोडीशी वळतेच, पण तुम्ही हुशार ज्ञानी आहात आणि वाचक सुद्धा आहात, त्याच्यामुळं माझी गवळण नीट आहे का. तुला फोडून भिजवणार, मागून भिजवणार, पंप मी ठेवलाय बरो. तुझ्या बोचावर मारीन पिचकारी राधे, चढून हंडीवरून. तुझ्या बोचावर मारीन. भो म्हणजे जो आंबेडा घालतात गवळणी राधास ज्या भो घालायच्यात तो बोलतोय. तुझ्या बोचावर मारीन पिचकारी राधे, चढून हंडीवरून. तुझ्या बोचावर मारीन पिचकारी राधे, चढून हंडीवरून. तुझ्या बोचावर मारीन पिचकारी
माल चांगला घे गवळणी दिसाया नाही दही दूध कोण घेईना येतोय कथाच वाचा तुझी घागल फुटली मला यातली गेली सर्व घागल फुटली मला यातली गेली सर्व तुझं मोठं मारेन पिटकारी राहते मारून गांडीर मारून तुझं मोठं मारेन पिटकारी राहते मारून गांडीर मारून खट्याले काना मला म्हणतात गोकुळ स्वामी अरे गोकुळ छाया नगरी वरते आहे माझा गोकुळ छाया नगरी वरते आहे Thank you.